हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे 26 ऑगस्ट 2026 आणि सकाळचे वाजलेले 11:30. सो मी एक चॅलेंज घेते की रोज डेली व्लॉगिंग करायचं 7 सो इकडे मी बसली आहे असाइनमेंट करायला. ते जरा इन्फॉर्मेशन काढते मी आणि इथे मी माझी गाणी ऐकणार आहे. इथे माझी मम्मा आहे. येस. सो फिलहाल मी माझी असाइनमेंट्स कम्प्लीट करणार आहे. आज घरी आहे तर असाइनमेंट्स कम्प्लीट करून घेऊया आपण. सो येस. सो गाईज, आता दुपारच्या वाजले एक, म्हणजे मी मॅक्स टू मॅक्स 1.5 तास असाइनमेंट झालेले, म्हणजे 1.5 तासपासून असाइनमेंट करत होती. आणि प्लस आमच्या इथे होतं आहे मंडपाचं काम, गणपती बाप्पाचं आगमनची तयारी सुरू आहे. प्लस मग हे विसरले की मला जेवायचं असतं. माझ्या जेवणाचा टाइम झालेला आहे. आज फक्त मी जेवण बनवणार आहे, ते पण माझ्यासाठीच फक्त, कारण की माझ्या जे पॅरेंट्स आहेत त्यांना तिखट जमत नाही माझ्यासारखं. सो फक्त जेवण तर माझ्यासाठी बनवणार आहे. तेव्हा मी पावभाजी बनवणार आहे, कारण की मला इच्छा झाली पावभाजी खायची. हे बघूया. आणि इफ यू वॉन्ट रेसिपी जस्ट सो माझ्या आऊ साहेबींनी ते असं करून ठेवलेलं आहे. इग्नोर दिस. हे असं ते कांद्याचं सगळं लागलेलं आहे. सो इग्नोर दिस. सो येस, हे सगळं कापून मी पण कापून रेडी करून ठेवलेलं आहे हे. ओके. हे काल आम्ही दाबेली बनवली, त्याचे 2 एक्स्ट्रा बटाटे टाकलेले. हे आता हे आणि हे आणि प्लस हे असे मॅश केले आणि मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले आहे. सो येस. सो गाईज, जस्ट इग्नोर माय बॅकग्राऊंड. तुम्ही विचार करत असेल की आमचा मिक्सर इथे का असतो, कारण की इथे जास्त वोल्टचा पॉवर आहे. सो आम्ही इथे जेवढे पण हाय वोल्टचे अप्लायन्सेस आहेत ते आम्ही तिकडेच लावतो, म्हणजे इकडेच लावतो. म्हणजे असं एक मिनटं थांबा. हां, सो आम्ही इकडेच लावतो जेवढे पण हाय वोल्टचे काय म्हणतात त्याला, अप्लायन्सेस. सो येस, हा पण हाय वोल्टचाच आहे. सो म्हणून आम्हाला इकडे लावावं लागतं. सो याच्यात आता मी पेस्ट बनवायला घेतलेली आहे. याच्यात खूप सारा मसाला टाकलेला आहे मस्त. आता लावूया. अशा प्रकारे आमच्याकडे आमची आई आलेली आहे आम्हाला मदत करण्यासाठी. नाही असं तुम्ही विचार करायचं, ती भात लावायला आलेली आहे, कारण की मला पावभाजी सोबत थोडासा भात लागतो, कारण की ती एक टेस्ट आहे आणि तो माझा कम्फर्ट फूड आहे. सो खूप दिवस झालेत किंवा खूप महिने झाले असेल मी पावभाजी खाल्ली नसेल. ओ सॉरी, माझा बॅलन्स गेला, टॉवेल उचलायला गेली तर. आणि एक गोष्ट दाखवतो, मला चाललंय ड्रॉइंग. तुम्हाला वाटत असेल हे मम्मी स्वतः नाही करते, हे मम्मीचं म्हणजे माझंच ड्रॉइंग आहे. ते का दिले ते सांगते तुम्हाला. सीन असा आहे की जे डिजिटल काम असतं ते मला येतं व्यवस्थित. डिजिटलवर केवढं पण ड्रॉइंग करा, ते मला व्यवस्थित येतं, पण हाताने नाही येत. म्हणून मम्माला सांगितलं जेवढं मी ड्रॉइंग केलेलं आहे त्याच्यात थोडंसं टचअप दे, जसं बोलतात ना, थोडंसं ॲडिशन कर, काय करायचं ते कर. आणि मम्मीला थोडंसं ड्रॉइंग करा असतं, त्याच निमित्ताने माझं पण ड्रॉइंग म्हणजे त्यांच्या हाताची एक्सरसाइज म्हणजे ब्रेन ब्रेन. सो येस, चला मग आता जेवताना भेटूया आपण. गाईज, इथे मी तारक मेहता बघते. एपिसोड माहिती नाही कोणता आहे, टप्पू की शादी. हा, आणि इथे पावभाजी. आता मस्त खाऊया थोडंफार आणि त्याच्यानंतर परत असाइनमेंट करायला बसायचं आपल्याला, कारण की लॅपटॉप तिकडेच ठेवलेला आहे मी. भेटूया असाइनमेंट करताना. तर मंडळी, दुपारचे वाजले आहेत 2:14 आणि मी त्या असाइनमेंट दुसरी जी आहे ती कंप्लीट करायचा विचार चाललाय. आणि माझी मम्मा पण आहे, ती आता फिलहाल आराम करते. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे. सो तुम्ही बघू शकता, मी इथे तारक मेहताच बघणार आहे आणि असाइनमेंट माझी इथे असणार आहे.
सो गाईज रात्रीचे वाजले 10 आणि मी आता म्हणजे झोपून उठले. आत्ता झोपून उठली नाही मी 7 वाजता झोपून उठले 6-7 वाजता. तर त्याच्यानंतर असाइनमेंट करत बसली परत आणि आता मी जस्ट जेवायला बसली आहे आणि तिथे दुपारची पावभाजी आहे माझी. आणि त्याच्यानंतर मी आतमध्ये आज बसले, खूप दिवसानंतर बसली आतमध्ये जेवायला. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.